वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण जरदोजीमध्ये एक्स स्टिचिंग कशी करायची असते ते बघणार आहोत। यासाठी मला लागणार आहे हा जरी थ्रेड, त्यानंतर नीडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि त्यानंतर ही जरदोजी। या जरदोजीचे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा या दोन लाईन अशा ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। आता मी तुम्हाला दाखवते की एक्स स्टिचिंग कशी करायची असते ती। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा नीडलमध्ये मी या पद्धतीने अशी जरदोजी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर या खालच्या पॉइंटच्या इथे खालच्या लाईनच्या तिथे नीडलचं टोक टाकून दोरा वरती घ्यायचा, त्यामध्ये जरदोजी टाकायची। त्यानंतर वरच्या तिथे छोटंसं स्टिच करून घेऊन तिथे लॉक करायचं आणि इथे एंड नॉट टाकून घ्यायची। या पद्धतीने आता या इकडून याच्यामध्ये जरदोजी टाकली, त्यानंतर याच्या इथे छोटंसं लॉक केलं, वरती काढलं आणि इथे छोटंसं एंड नॉट टाकून द्यायची। या पद्धतीने पुन्हा याच्या इथेच स्टिच करून घ्यायचं। पुन्हा यामध्ये जरदोजी टाकायची, पुन्हा या साईडला एंड नॉट टाकून घ्यायचा। आता तुम्ही यामध्ये एक कलरची जरदोजी वापरा किंवा 2 कलरच्या जरदोजी वापरू शकतात। तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। याला हे जेव्हा तुम्हाला एखादी फक्त बॉर्डर लाईन द्यायची असेल नेकला किंवा स्लीव्जला, तर तेव्हा तुम्ही या छान बॉर्डर लाईनचा उपयोग करून घेऊ शकता। याला जेव्हा अजून आपण आउटलाइन करून घेतो तर याला अजून सुंदर गेटअप येतं, म्हणजे जे स्टिच केलेलं आहे जे थोडंसं असं वेगळं दिसतं ते सुद्धा दिसत नाही मग त्यामुळे। या पद्धतीने इतकं सुंदर असं दिसतं। जेव्हा तुम्ही एखाद्या नेकला जर याची आउटलाइन केली तर अजून याला गेटअप येतं। इकडून जर शुगर बीट लावले तुम्ही दोन्ही साईडने
अजून सुंदर दिसतं. जर तुम्हाला यामध्येही काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.